नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्रावण महिना हा शंकराला समर्पित आहे. यामुळे महादेवाला शिवमहिम्न स्तोत्राचे पठण करून अभिषेक केला जातो. पुष्पदंत रचित हे स्तोत्र अलघु म्हणजेच फार लांबलचक आणि समजण्यास कठीण असे आहे. या स्तोत्रातील काही श्लोकांच्या संदर्भात ज्या शिवकथा आल्या आहेत त्या आपण श्रवण करणार आहोत. या पौराणिक कथा रंजक आणि रूपकात्मक आहेत. या कथांमधील आवरणे दूर केल्यावर आतील गाभा लक्षात येतो. या कथा श्रवण केल्यावर शिवमहिम्न स्तोत्रातील श्लोकांचे अर्थ उलगडण्यास मदत होते. यामुळे श्लोकाचा अर्थ समजण्यास कठीण वाटणार नाही. आपण पहिल्या भागात शिवनिर्मल्याची कथा श्रवण करणार आहोत. दुसऱ्या भागात या स्तोत्राची निर्मिती का झाली हे ऐकणार आहोत. त्यानंतर पौराणिक वाटणाऱ्या या गोष्टींमध्ये कशी रहस्य दडलेली आहेत हे आपण 3 ते 10 भागात श्रवण करणार आहोत. त्यानंतर पुढचे काही भाग हे वर्णनात्मक आहेत, परंतु यातूनही खूप छान माहिती मिळणार आहे. आपण सर्वांनी श्रावण महिन्यानिमित्त या महादेवाच्या कथांची श्रवणभक्ती करून महादेवाच्या चरणी सेवा रुजू करू. ओम नमः शिवाय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.